आपलं देखील आदर्श चषक धानिवली या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत। काय जबरदस्त बॅटिंग केली क्षितिज कंठेनं आणि सध्या मॅच मैदानामध्ये सुरू झाले पहिल्या फेरीची तिसरी। स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेलीपाडा आणि त्यांच्या विरोधात साई किरण 11 नवापाडा। पहिला बॉल अप्पड बार आणि स्कोरलेग अंपायरचा सिग्नल आला, इट इज अ वाईड अँड ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर। एक अतिरिक्त उचलीची ताकीद नुकताच गोलंदाजाला देण्यात आली आहे। अर्जुन हुमनेला आपण बघत आहोत पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेलेपाडा क्रिकेट संघाकडून एक्स्ट्रा धाब्यानं डाव सुरू झालाय साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाचा। पहिल्या फेरीतील सामना तिसरा सध्या सुरू असताना ड्राइव्ह केल्या ओव्हर द कव्हर्स, व्हाट अ शॉट, मेरिट वरती खेळतायत, पॉवर प्ले सुरू आहे, तंत्रशुद्ध परिपक्व क्रिकेटचा सदाबहार सुसंस्कृत फटका, 4 धावा। लेग स्टिक इथे हा बॉल देखील आला वाईड आणि ऍड झाले त्या ठिकाणी एक धाव एक्स्ट्रा रनच्या सोबतीनं आपण बघत आहोत। सध्या डाव धावफलकावरती पुढे सरकलेला आहे साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाचा। तो 6 आकड्यावर आघाडीसाठी आपण बघत आहोत। प्रेम गुडे स्वतः कॅप्टन, ही इज अ स्कीपर हिमसेल्फ आणि त्याच्या सोबतीनं स्ट्रायकर इनला योगेश। शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटर आले, पूलचा पॉवरफुल फटका, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब दूरच दूर, मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर। धावेच्या बढतीनं सध्या धावफलकावरती फ्लाय होत असताना रन्स पाहायला मिळत आहेत 12। स्वप्नवत कामगिरी या मॅच मध्ये करत असताना बॅटर योगेश आघाडीसाठी आणि त्यांच्या सोबतीनं आपण बघत आहोत स्वतः कॅप्टन स्वतः संघनायक प्रेमला। टॉस जसा जिंकला प्रेम गुडेनं आपण बघत आहोत, त्यानं निर्णय स्वीकारला ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा आणि बॅटिंग करत असताना काय जबरदस्त सुरुवात केली आहे, काय जबरदस्त आगाज केला आहे। आदर्श चषकाच्या 32व्या पर्वात सध्या आदर्श सुरुवात झाली आहे साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाकरता। मुरबाड ग्रामीण बेल्ट मधून एकंदरीत 32 संघ स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत। ABC 3 ग्रुप संपन्न झालेले आहेत। आजचा डी ग्रुप, उद्या स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि खास करून ओपन ग्रामीणचे मातब्बर बलाढ्य ताकदवान बलशाली संघ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। नवा हंगाम 2024च्या टेनिस क्रिकेट वर्षाचा आणि नव्या हंगामात एक नव्या दर्जाची नव्या उंचीची स्पर्धा तुमच्या समोर 32व्या पर्वात डे नाईट फॉर्मॅट मध्ये। खास करून ऐतिहासिक सामना ठाणे विरुद्ध रायगड हा देखील तुम्हाला एन्जॉय करता येईल। फोर्स केला समोर, फटका लाजवाब आहे, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, बॉल फ्लाय झालाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे छुम अंतर, सलगचा दुसरा तडाखा, षटकार। बट क्रिकेट तिथे संघर्ष, तिथे धुमश्चक्री, तिथे रणधुमाली तुम्हाला पाहायला मिळेल। स्कोर पोहोचलाय 6 धाब्याच्या बढतीनं 18 आकड्यावरती 3 चेंडूत 16 धाब्याचं योगदान देत आहेत योगेश। कमी गती चेंज ऑफ पेस, लोवर 1 लोवर फुल टॉस जरूर होता, कन्वर्ट केला ऑन साइडला स्कोर लेगला, चेस हा फिल्डरसाठी बरोबर प्राजक्त मोहन भावार ते स्टँडच्या समोर फिल्डर पोहोचतात, डीप मधून उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झालेलं एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या जोरावरती सध्या टीम सरकली पुढे। बॅटिंग करत असताना साई किरण 11 नवापाडा एकही गडी न गमावताना पहिल्या षटकामध्ये 19 आकड्यावर कॅप्टनच्या विरोधात आक्रमण झालेला आपण बघत आहोत। हल्ला त्याच्या विरोधात केलेला योगेशनं स्ट्रायकरला आता कॅप्टन प्रेम
शफल झाले, फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न हवं तसं मिडलिंग होत नाही, टायमिंग होत नाही, डेंजर एंडला माघारी परतले योगेश. सुटकेचा मोकळा श्वास आता घेतला तो बॅटर योगेशच्या सोबतीनं. बॅटिंग करणाऱ्या टीम साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांनी समर्थकांनी. नामी संधी निर्माण झाली होती धाबाची, परंतु तिचं सोनं नाही झालं नाही. थ्रो थोडा वाईट आला. मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली क्षितिज कंटेनं. जसा त्याचा झेल सुटला त्यांना मैदानामध्ये आपला खेळ दाखवला आणि तो ठरला सामनावीर. शफल झाले प्रेम ऑन साइडला, हुकचा लाजवाब फटका. 2 टप्प्यांनीशी बॉल आता ओलांडली आहे लॉंग लेग सीमारेषा. शेवट समर्पक केलाय गोड. कॅप्टनच्या बॅटमधून आला शेवटच्या बॉलवरती 4. टीमची धावसंख्या 23. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम अखेरचा सामना पवार 11 मालेड आणि त्यांना फाईट करेल पिरसाई वाजले. दोन्ही टीमच्या कॅप्टन मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे आणि कॅप्टन जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले तर सूचना आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा आणि आपला ड्रेस कोड त्या ठिकाणी कलेक्ट करा. स्कोर आपण बघत आहोत 23 आकड्यावरती. पावर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी खास करून साकरेनला आघाडीसाठी योगेश यांच्या माध्यमातून 4 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. 1 चौकार 1 सिंगल 2 सिक्सर त्यांच्या बॅटमधून. इंडिव्हिज्युअल आपण बघत आहोत 17 धाबेचं योगदान. 425चा त्यांचा बॅटिंग स्ट्राईक रेट आणि नौसरा करेनला आपण बघत आहोत प्रेमला ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत 2 चेंडू 4 धावा. पहिल्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी. पार्टनरशिप चांगली बिल्डअप केली आहे. चांगला पाया आता रचलाय साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाकरता. बॅटर योगेश आणि त्यांच्या सोबतीनं कॅप्टन संघनायक संघ कर्णधार प्रेम घुडेनं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं असेल. 15 मिनिटाच्या आत ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हॅव तुम्हाला 3 षटकं टाकून फिनिश करायची आहेत. या सूचनेकडे लक्ष असू द्या. दुसरं षटक सचिनचं बॉलिंग मार्कवर. चेंज ऑफ पेस कमी गती. पहिला बॉल अगदी धीम्या गतीने टाकला होता. वेगवान चेंडूवरती वेगवान फटके आपण पाहिलेले आहेत योगेश यांच्या बॅटमधून. मात्र जो एक स्लोअर वन टाकण्यात आला होता अर्जुनकडून त्यावर देवदत्त मडलिंग झालं नव्हतं. यदा कदाचित तोच प्लॅन बी आता दुसऱ्या षटकात सेट झालेला आहे गोलंदाज सचिनकडून आणि त्याची सुरुवात झाली आहे निर्णायक पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची स्क्रीन एंडकडून डॉट बॉलनं. बॅट अँड पॅडमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला समोर एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डमध्ये. क्षेत्ररक्षण फार सुंदर झालं बट रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. आणि या एका सिंगल धाबेच्या बढतीनं सध्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते ती 24 आकडावर. 24 धावा आपण बघत आहोत सध्या धावफलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 फिल्डर सध्या बाउंड्री सेव्हिंग एरियाज सीमांचं रक्षण करत असताना वाडिश लॉंग ऑन आणि त्या सोबतीनं डीपमध्ये आपण बघत आहोत मिड विकेट. थांबले बॅकफुटवर आले कट केला का व पॉइंटला इनफिल्डमध्ये जबरदस्त झेल संपादित होतोय. प्रेम गुडीला चूक करण्यास भाग पाडलं आणि मिळतंय पहिलं सुयश. सचिनच्या सोबतीनं फिल्डिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय प्रशांत शिंगोले स्मृती आंबेलेपाडा क्रिकेट संघाला. पहिला धक्का साई किरण नवापाडा संघाला. कॅप्टन प्रेम गुडेची पारी संपुष्टात. रिप्लेमध्ये आपण बघत आहोत अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. काट काढण्याचा प्रयत्न होता मात्र फायनली जो गॅप होता जो फिल्डरच्या मध्ये जे डिस्टन्स होतं अंतर होतं ते भेदू शकले नाही. प्रेम चांगला झेल संपादित झाला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश ज्यानं जबरदस्त कामगिरी केली आणि पहिलं सुयश संपादित केलंय ते गोलंदाज सचिनच्या सोबतीनं फिल्डिंग करत असताना स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेलेपाडा क्रिकेट संघानं. ही पहिली सांघिक सफलता आहे. स्कोर आपण बघत आहोत 24 आकड्यावरती. ब्रेक थ्रू नितांत गरजेचं होता. पार्टनरशिप ब्रेक करणं अत्यावश्यक होतं आणि सध्या ती उपलब्धता त्या संधीचं सोनं करण्यात आलंय ते म्हणजेच गोलंदाज सचिनकडून. न्यू बॅटर आपण बघत आहोत लक्ष्मण गुडे. वन मोर कॅपेबल अँड फ्लेक्झिबल ऑलराऊंडर फॉर टीम साई किरण 11 नवापाडा. आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. चेंज ऑफ पेस कमी गती मिस टायमिंग एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आणि तो आता झाला धरतीला दान. मागच्या मॅच मध्ये असं चित्र आपण पाहिलं. लॉंग ऑनला झेल सोडण्यात आला होता क्षितिज कंटेचा
त्यानंतर त्याच्या बॅटमधून अनबिटन 48 धावेची धुवाधार खेळी आपण पाहिली होती आणि त्या खेळीचा तडाखा जरूर बसला होता श्री स्टार मानेरीला. आता तसंच काही या मैदानामध्ये होईल का? वादलापूर्वीची शांतता तर सध्या मैदानामध्ये पसरली आहे, पण पैसे ते वादळ आता कुठल्या टीमच्या बाजूने घुंगावेल. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद प्रदान झालाय. लक्ष्मण गुडे अर्थातच लकी यांना एक रन टीमच्या खात्यात. स्कोरबोर्डवर रन 25. सॉफ्ट हँडेडली प्लेस करतात. गती कमी आहे गोलंदाजाकडे. पेस चांगल्या पद्धतीनं युटिलाइज यूज करत असतात. आपण बघत आहोत योगेश यांना आघाडीसाठी. जितका वेग तुम्ही द्याल तितक्या वेगाने ते चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतात, परंतु कमी गतीवरती थोडीशी त्रेदा टिरपिड आता त्यांची देखील उडालेली आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहिला सचिनकडून. राऊंड विकेटने हलकासा बाउन्स त्याला मिळतोय, त्याचा फायदा तो घेतोय. हा फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका फायनली आता फसलाय आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या स्टँडच्या अगदी समोर पकडलाय. हा सुंदर झेल फलंदाज बाद आहे आणि त्या ठिकाणी पंचांसोबत लगेचच चर्चा सुरू केली आहे. ती बॅटर योगेश यांनी आता मागणी केली आहे ती वेस्ट ऑफ हायडर त्यातच नो बॉलसाठी DRS ची. बॅटर रिव्ह्यू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं, खास करून बॅटर योगेश यांच्या वतीनं हा DRS घेण्यात आलेला आहे. वेस्ट ऑफ हायडर त्यातच नो बॉलसाठी. थर्ड अंपायर आपल्यासोबत आपल्या कंट्रोल वॉर रूममध्ये आपण बघत आहोत जॉईंट आहेत. ते देखील सध्या निरीक्षण करतायत, निहाळत आहेत, तपासत आहेत आणि तदनंतर हा निर्णय ऑन स्क्रीन तुमच्या समोर असेल. डिसिजन थोडा टफ आहे. पारदर्शकता आणि त्याचबरोबरीनं काटेकोरपणा हा अविभाज्य घटक आहे. आदर्श चषकाच्या 32व्या पर्वाचा आणि सध्या क्वालिटी विथ क्लॅरिटी नीट अँड क्लिअर टेलिकास्ट फ्रॉम टीम 10 क्रिक लाईव्ह. अगदी 6 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. फार डिलिव्हरी. सो बॅटर होईल आउट. बॉल डीप होत होता आणि आता महत्वाचा दुसरा धक्का बसला आहे तो साई किरण 11 नवा पाडाला. मॅन इन फॉर्म योगेश परत आहेत माघारी. 25 ला आपण बघत आहोत. विकेट 2 गमावलेले आहेत आणि रिव्ह्यू देखील त्याचबरोबर गमावलेला आहे तो साई किरण 11 नवा पाडा क्रिकेट संघानं. जबरदस्त स्पेल राहिला सचिनचा. अवघ्या 2 धावा त्यांना दिल्या, 2 विकेट, 2 महत्वाचे धक्के दिलेले आहेत. साई किरण 11 नवापाडाला स्वतः कॅप्टन संगणक स्वस्तात परतला. 4 धाब्याचं योगदान देत असताना प्रेम गुडे आणि तदनंतर आपण पाहिलं तर 18 धाब्याचं योगदान देताना योगेश यांची शॉर्ट बट स्वीट इनिंग आणि ती देखील आता आली आहे संपुष्टात. षटक तिसरं सुरू झालंय. बॉलिंग मार्कवर येत आहेत कुणाल. कॉमेंट्री बॉक्स कडून षटकं 2 संपलेली आहेत. सो पावर प्लेचं जे रेस्ट्रिक्शन होतं, क्षेत्रक्षणावरची जी संचारबंदी होती ती आता आपण बघत आहोत पंचांनी पूर्णपणे हटवलेली आहे. 3 फिल्डर ऑन साईडला बाउंड्री सेव्हिंग एरियाज सीमांचं सध्या रक्षण करत असताना स्क्वेअर लेग मिडविकेट, त्या सोबतीनं वाईडिश लॉंग ऑन, डिपिश कव्हर पॉईंट आणि त्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत लॉंग वॉक. इनफिल्डमध्ये मिडविकेट, शॉर्ट फाईन लेग. पहिला बॉल लो फुल टॉस ऑन साईडला बॉटमहँडचा वापर करत असताना बॅकलिपला खाली ठेवलं, मिसफिल्ड मिस्टेक, मात्र क्विक थ्रो देण्यात आलेला आहे. बघत आहोत आपण सहजतेनं पूर्ण 1 धाव त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन्ही बॅटर्स कडून. स्कोर आता आपण बघत आहोत सिंगल धाब्याच्या बढतीनं सध्या पोहोचला तो 26 आकड्यावरती. दुसऱ्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी सचिनची. अवघ्या 2 धावा त्यांना दिल्या, 2 महत्वाचे धक्के दिलेले आहेत आणि आता या षटकात कुणालला आपण बघत आहोत बॉलिंग मार्कवर. बॅटची बाहेरची कडा विकेट किपरनं सोडलाय झेल. सोमनाथ गुडे हा देखील विस्फोटक आक्रमक विध्वंसक फलंदाज आहे आणि त्याचा देखील झेल आता सुटला. ऑलरेडी 1 जीवदान मिळालं होतं. नॉनस्ट्राकरला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी लक्ष्मण गुडे यांना आणि आता सोमनाथला देखील या मॅच मध्ये मिळतंय जीवदान. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद त्याला देखील झाला प्रदान. शॉर्ट ऑफ लेन, गुड लेन वरून चेंडू टॉस होतो, राईज होतोय आणि साकरेनला सरप्राईज होतो. तो बॅट्समन डायरेक्ट इट कुड बी डेंजरस. तिन्ही यष्टी अगदी समोर होत्या परंतु फार डिस्टन्स होतं. त्याच कारणाचं आपण बघत आहोत ऑन द स्टंप ॲक्युरेट फेक त्या ठिकाणी आली नाही. ऑन द स्टंप फेक आली नाही आणि फायनली आपण बघत आहोत आणखीन एक डॉट बॉलची सांगता आता होत असताना गोलंदाज कुणालकडून. चांगलं कमबॅक राहिलंय या मॅच मध्ये. मिसेस बाय इंचेस. बागफुटर आले, हा पंप पूल करतायत. मिड विकेटला फिल्डर डीप मध्ये सेट आहे, उचलून फेक होईल. नॉनस्ट्राकर एंडवरून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर होता सोमनाथचा परंतु बॅकअप चांगला आलं. एकच सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाईल आणि सिंगल धाब्याच्या जोरावरती टीमची टोटल
धापलकरवरती पोहोचले 27-27. स्टील 2 टू गो. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. फाईन स्कूप करतायत. ही आगळी वेगळी शैली आहे. हा कलात्मक फटका आहे. लक्ष्मण गुडे यांच्या बॅट मधून येतोय. रिव्हर्स स्कूप आणि त्यावर थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. धाब्याच्या बढतीनं टीमची टोटल सध्या पोहोचले ती 31. 31 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात जबरदस्त होती 23 धावा. मात्र आतापर्यंत 2 षटकात थोडी इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत. ती गोलंदाज कुणाल आणि त्याच्या सोबतीनं सचिन कडून. स्टील 1 टू गो. कमी गती लोव फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. मिड ऑफला बीट करून बॉल पाठीमागे लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. दुसरी धाव हवी आहे सोमनाथला आणि ती देखील आता सहजतेने बलेल. दबाव टाकला फिल्डर वरती. पहिली धाव इतक्या जोरानं पूर्ण झाली की दुसऱ्या धावेसाठी कॉल सहज होता आणि तो आता यशस्वीरित्या पूर्ण देखील झाला. षटकाची झाली सांगता तिसऱ्या टीमची टोटल आहे 11.00 धाव्याच्या धावगतीनं धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात साई किरण 11 नवापाडा टॉस जिंकल्यानंतर 33ला 2 लॉस. ड्रिंक स्टॉली गेली मैदानात. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. .00 धाब्याची 33 धावा आपण बघत आहोत धावफलकावरती. याच करंट रन रेटने जर रनगती मेंटेन केली, सरासरी मेंटेन झाली तर 55 पर्यंत पोहोचू शकेल संघ साई किरण 11 नवापाडा. येस, थँक्यू सर. आपण एक सन्मान घेतोय. सन्माननीय स्वप्नीजी गडगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गडगे साहेब, आपण यायचं आहे. आमच्या मंडळाच्या वतीने आपला हा हेतूची सन्मान करतोय या व्यासपीठावर. आपण पाहू शकता स्क्रीनवरती प्रेक्षक हो. स्वप्नीजी गडगे साहेब आपले आजचे पाहुणे. भारतीय परंपरा जोपासण्याचा हा प्रयत्न आपले सन्माननीय अभिमन्यू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हेतूची सन्मान देऊया स्वप्नीजी गडगे साहेबांना. चला फिल्डिंग लगेचच सेट करा, जास्त वेळ घेत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान आपण करत आहोत. स्वप्नीजी गडगे साहेबांचा मायेचे उद्गार, भगवी प्रेमाची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ स्वीकारत असताना गडगे साहेब आपण आलात, धन्यवाद. असंच आपलं सहकार्य आम्हाला असावं आणि तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा. ओरडे सर. यानंतर होणारा सामना पवार 11 मालेड आणि त्यांच्या विरोधात पिरसाई माजले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे आपण मॅनेजमेंट कमिटीचे लगेच संपर्क साधा. शॉर्ट ऑफ प्ले धू केला, स्क्वेअर 2 विकेट. फटका ला जवाब आहे. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लय भारी चौकार. एक जीवनदान मिळालेलं आहे आणि आता लक्ष्मण गुळीनं जसा शेवट गोड केला, समर्पक केला रिव्हर्स स्कूपच्या 4 धाबेनं, तसाच काहीसा स्टार्ट
या निर्णायक षटकामध्ये केलेला आहे. पवार 11 माले टीम इमिडिएटली संपर्क साधा आमच्या मॅनेजमेंट कमिटी सोबत. श्यामदादा भोईर, वामनदादा भोईर, के त्याचबरोबर चंदूदादा राणे यांच्याशी संपर्क साधा आणि आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. या सूचनेकडे लक्ष सुद्धा. पॉवर 11 माले टीमचे कॅप्टन. हा देखील हाफ ट्रॅकर विकेट किपर बीट झाला. शॉट थर्डमॅनला बाकअप आलं. बाईटची एक सिंगल झाली आहे पूर्ण. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल आलेला आहे. बाउन्स जास्त होता. ओव्हर देडा चेंडू आपण पाहिला. अतिरिक्त उचली या चेंडूला मिळाली. बरोबर स्पॉटेड पिचिंग आपण बघत आहोत दिगंबर कडून, जो सध्या षटक टाकतोय 4थं. रिव्हरचा पवित्रा स्टान्स चेंज केला होता, मात्र बॅट्समनला फॉलो केलं. त्याचा फुटवर्क पाहिलं, त्याचं पदलालित्य पाहिलं. ऑफ टर्मच्या हलकासा बाहेर चेंडू टाकलेला होता. त्याला स्विच इट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. तो लक्ष्मण गुडे यांचा डॉट बॉल. सचिनजी भोईर या क्रीडांगणाचे सर्व आहेत. त्यांच्या मालकी हक्काची जागा आहे. सचिनजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या आपण मंचकावरती आपला आदर्श चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरसे स्वागत. शफल झाले. ऑन साइडला पूल करतायत. फटका फसला. मिसटायमिंग. मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल. दिस इज माय कॅच अँड आय विल श्योरली टेक अ कॉन्फिडन्स देते होता. फलंदाज बाद लागलाय तो धक्का 3रा. शफल 11 होऊन 360 स्टाईलनं फटका सजवण्याचा प्रयत्न. बाटच्या अगदी टोनला बॉटमला व तसं टायमिंग नव्हतं. बिल्डिंग होतं आणि फायनली डीप मध्ये चांगला झेल आता संपादित करण्यात आलेला आहे. लक्ष्मण गुडे बाद होत आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत. हेमंतला सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर रेटला. हेमंतला आता दाफलकाला हिंमत द्यावी लागेल. बागफुटवर आले. पूल करतायत. मिस्टायमिंग. कमी गती. ट्रॅप सेट आहे. जाळं विणलंय आणि दुसरा फलंदाज सेम एरियामध्ये आउट होतोय. लगेचच माघारी तो देखील परतलाय. हेमंत देखील परतोय माघारी. 38 वरती हा 4था आदरा. साई ग्रीन 11 नवा पाडाला. आपण बघत आहोत 38 आकड्यावरती 4था धक्का बसलेला आहे. ऑन हॅट्रिक संधी आता निर्माण झाली गोलंदाज दिगंबरला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. पहिलं षटक अर्जुनचं 23 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्या होत्या. त्यानंतर आपण बघत आहोत सचिनची इकॉनॉमिकल कामगिरी. सेकंड पॉवर प्ले मध्ये अवघ्या 2 धावा त्यांना दिल्या होत्या 2 गडी बाद करत असताना. 3ऱ्या षटकात आपण बघत आहोत चांगलं योगदान दिलं गोलंदाज कुणालनं. अवघ्या 8 धावा त्यांना दिलेल्या आहेत आणि या षटकामध्ये आता सलगचे 2 धक्के दिल्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी तयार झालाय, सज्ज झालाय तो गोलंदाज दिगंबर. आय थिंक ऑलरेडी 1 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झालेली आहे गोलंदाज कैलास वाघ कडून. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं राहिले. सूचनेकडे लक्ष असू द्या. स्वर्गीय प्रशांत शिंगोळी स्मृती आंबेलेपाडा. ऑन हॅट्रिक न्यू बॅटर अरमान. फटका अरमानचा. बॉल उंच हवेमध्ये फिल्डर डीप मधून कॉल करतोय आणि फायनली झेल आता संपादित झालाय. सलगचा 3रा फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक केली एक कंप्लीट गोलंदाज दिगंबर राणे. आता मैदान सोडावं लागतंय अरमानला. 38 ला सध्या 5 लॉस. ती म्हणजे 4:38 ला 5 धक्के बसलेले आहेत. रिटर्न स्पेल फार जबरदस्त होता. सचिन राजानं 2 महत्वाचे धक्के दिले आणि त्यानंतर दिगंबरने निर्णायक सामन्यामध्ये आता विकेट हॅट्रिक कॅरी केली आणि तो ठरलाय आदर्श चषकाच्या 32व्या पर्वातील विकेट हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज मुरबाड ग्रामीण बेल्ट मधून.
अंतिम अखेरचं निर्णायक षटक पहिल्या डावाचं शेवटचं अखेरचं षटक आणि कॅप्टन आता बॉलिंग मार्कवरती इन्व्हाइट केलंय. कुणाल येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. अर्जुनची सुरुवात नाखुश निराशाजनक होती, मात्र तदनंतर जो कमबॅक केलाय, जो पलटवार केलाय, जी वापसी केली आहे ती फार प्रशंसनीय आणि स्तुतिमय आहे. स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेलेपाडा क्रिकेट संघाची. करंट रन रेट आपण बघत आहोत 9.50 धावसंख्येनं 38 धाबा धावफलकावर. अंतिम अखेरचं षटक बॉलिंग ट्रॅकवर कुणाल. पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग सलगच्या चौथ्या चेंडूवरती. चौथा फलंदाज बाद होईल का असा प्रश्न जरूर उपस्थित झाला होता. प्रयत्न फार चांगला केला मिडविकेटच्या फिल्डरनं. सूर लगावला समोरच्या दिशेनं, डाईव्ह जरूर लगावली. फिल्डिंगचं स्टँडर्ड, क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्याच्या घडीला जपत असताना संघ आपण बघत आहोत स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेलेपाडा. जेल सुटलेला आहे बट डेफिनेटली आपण बघत आहोत कॅच ड्रॉप झाल्यानंतर रन्स पुढल्या आहेत त्यात 2. हा लोवर फुल टॉस हवं तसे टायमिंग होत नाहीये. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सोमनाथ घुडे यांना या मॅच मध्ये आता आपण बघत आहोत. योगदान चांगला द्यावं लागेल. फिनिशिंग टच या डावामध्ये त्यांना द्यावा लागेल, कारण ऑलरेडी पाया सेट केला होता, चांगलं फाउंडेशन उभारलं होतं आघाडीसाठी योगेश यांनी. आणि तदनंतर आता डेथ ओव्हरमध्ये जबाबदारी आहे ते बॅटर सोमनाथ घुडेवर. 2 धावा सलगच्या दुसऱ्यांदा पूर्ण झालेल्या आहेत. स्कोर आपण बघत आहोत 42 आकड्यावर. निर्णायक 4 चेंडू अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. कमी गती लिडिंग एज, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाही. मिडविकेटला देखील मिसफील्ड झाली. दुसरी धाव आता सहजतेनं पूर्ण होईल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये कॅज्युअल अप्रोच आपण बघत आहोत डीपमध्ये मिडविकेटच्या फिल्डरचा. पॉवर 11 मारले टीम, त्याचबरोबर पी माजले टीम. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. या सूचनेकडे लक्ष असू द्या. सलगची तिसरी दुहेरी धाव या षटकामध्ये. स्कोर आपण बघत आहोत 44. मिस्टाबिंग चेंडू मागे निघून झाला. विकेट किपर चकला. शॉट थर्ड मॅन फाटमोर आउटफील्ड फास्ट. भाग मिल्का भागाची परिस्थिती. फायनली बॉलनं ब्लॅक स्क्रीनला धडक मारले. पंच कन्फर्म करतायत इट इज फ्रॉम बॅट. येतोय तो चौकार. आउटर रेस घेतली होती, बाहेरची कडा घेतली होती. तदनंतर आपण बघत आहोत चेंडूचा जो वेग होता तो वाढला होता आणि त्याला सहजतेनं आवडणं, सहजतेनं थांबवणं सोपं झालं नव्हतं. 4 धावा येते, धावफलक पोहोचले ते 48 आकड्यावर. टॉससाठी रिपोर्टिंग करा पॉवर 11 मालेड आणि त्यांच्या विरोधात पिरसाई वांजले. हा फायनल कॉल आहे. वांजले टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. फुल टॉस व्यवस्थित चेंडू बाटवरती आले नाहीये. प्रयत्न तर सुरेश सोमनाथ यांचा मिसफील्ड मिस्टेक. चेंडू थोडासा मागे निघून चाललेला आहे. फायनली बॅकअप केलं. तिसरी धाव आणि ती देखील आता आपण बघत आहोत पूर्ण झालेली आहे. सो ट्रिपल बरोबरीनं टीमची जी टोटल आहे ते धावफलकावरती आता पोहोचले 51 या आकड्यावर. प्रोजेक्टेड स्कोर आपण बोललो होतो 55 अगदी त्याच लक्ष्याच्या दिशेने सध्या मार्गस्थ झालेला आहे. तो म्हणजे संघ साई किरण 11 नवापाडा. प्रवीण आहेत आता स्ट्रायकर रेंजला. अंतिम 1 चेंडू या निर्णायक डावाचा बाकी आहे. शेष आहे, शिल्लक आहे. शफल अक्रॉस होऊन फाय स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. पूर्ण झाली आहे ती एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. पहिला डाव याबरोबर आपण बघत आहोत संपुष्टात आलेला आहे. 52 धावा उभारण्यात आलेला आहे साई किरण 11 नवापाडा टीमकडून. आणि 53चं टार्गेट आहे निर्णायक सामन्याच्या द्वितीय सत्रात स्वर्गीय प्रशांत शिंगोळे आंबेलेपाडा क्रिकेट संघासमोर. धन्यवाद व्हाईस ऑफ मुरबाड दीपकजी बिराडे. तर आपण टॉस बॉक्समध्ये तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण निश्चित नो डाऊट नियमाचा भंग करू नका. ज्या टीमचं कॅप्टन उशीर येईल त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर आपण उशिरा आले पॉवर 11 पवार 11 मार्लेड विपक्ष पीरसाई स्पोर्ट वांजळे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. मार्लेड टीमचा संगणक पाहतोय आमच्यासोबत जॉईन होताना. एक जबरदस्त पवार 11चं पॉवर दाखवण्यासाठी. आणि मी तर म्हणेन की पवार वेलकम, स्वागत आहे आपलं. क्या बात आहे.
एक कॅप्टन पवार आणि दुसरा समालोचक पवार. चला पिरसई वांजे टीमचा कॅप्टन ऑफिशियली आपल्याला सूचना आहे की आपण लगेच ड्रेस परिधान करून लगेच यायचं आहे. 10 क्लिकचे आमचे खास निश्चित ज्या प्रकारे आपण चर्चा करतोय की सातत्याने 4था दिवस आहे आणि थेट टेलिकास्ट दुनिया राज्यातला एक राजा माणूस निश्चित नो डाऊट पाहू शकता आपण. त्याच्यात टीव्ही स्क्रीनवर काय साफ सुथरा आहेत. किरण म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि स्वागत आहे दादा आपलं. कुणाल म्हात्रे सर नो डाऊट निश्चित राईट बरोबर. चला वांद्रे टीमच्या कॅप्टन आपण संगणकाने या टी शर्ट पर्यंत कोण लगेच यायचंय. मी निश्चित व्यासपीठावर पाहतोय आपण धर्माबाबा आहेत. धर्माबाबा आपण या व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. 5 षटकाचा सामना आहे. माझ्यासोबत दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन झालेले तर एक पवार 11 मालहेड टीमचा संगणक पॉवरफुल कॅप्टन आहेत. दुसरीकडे पाहतोय आपण नो डाऊट पिरसाई स्पोर्ट वांद्रे टीमचा कॅप्टन. हा कॉईन मी बाबा समोर यायचं आहे. हेड आणि टेल अशी नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर हे बाबाच्या हातात मी कॉईन सोपवतोय. बाबा हां लपून वरती फेकायचं. कोण मागणार? काय मागणी आहे? हेड. हेड अशी मागणी. हेड आलंय आणि मी बाबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण की निश्चित नो डाऊट पिरसाई स्पोर्ट वांद्रे टीमच्या बाजूने केले. त्यापूर्वी मात्र आपण इथं आलात दानोली गावामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला. खूप काही कॅप्टन सांगतात की उच्च कोटीची ग्रामीण मुरबाडचा वर्ल्ड कप आहे. तू आल्यानंतर तुझं काय म्हणणं होत असेल या स्पर्धेविषयी? तर आम्ही इथं एंट्री घेतली नव्हती. दानिवली संघाने आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल त्यांचे प्रथमतः धन्यवाद करतो आणि गोलंदाजी स्वीकारतो. निश्चित काय कारण आहे की आपण दुपारच्या सत्रामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे? म्हणजे तुमची बाजू कुठली भक्कम आहे? बॅटिंग अथवा चांगली आहे आमची. गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करू आणि 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. यावर्षीचा जर हंगामाचा विचार केला आपण तर प्रदर्शन कसं राहिलं आपलं? काय जास्त खेळलेलं नाही आम्ही. एकच टुर्नामेंट खेळलो तर काही एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. एकच आहे दुसरीला इथं आला म्हणतं. काय स्वप्न घेऊन आलात या आदर्श चषकमध्ये? नक्कीच हा मुरबाडचा वर्ल्ड कप जाणला जातो दानिवली. तर इथं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मारण्याचा प्रयत्न करू. खूप छान म्हणू होतं. काहीतरी इच्छा दाखवली की आम्ही प्रथम क्रमांक मारूनच जाऊ. निश्चित चांगलं स्वप्न आहे. स्वप्न बघणं सर्वांचं हक्क आहे. माझ्यासोबत पाहतोय पण पवार 11 टीमचे कॅप्टन. नाणेफेक गमावले त्यापूर्वी मात्र निश्चित तुमचं संघ खूप मोठं आहे. दानोली गावामध्ये आला तर हे आयोजन तुमच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटलं? MGCLच्या ज्या 2 टुर्नामेंट्स होतात आमच्या वडवली आणि धानिवली ह्या आमच्यासाठी खास इम्पॉर्टंट असतात आणि आमची MGCLची जी ओळख आहे ह्या 2 आयोजकांनी आम्हाला करून दिली आहे आणि इथे खेळायला एवढं मजा वाटते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सल्लागार म्हणून शांभाऊ काम करतायत. त्यांच्या जोडीला आम्ही पण काम करतोय. काय विचार असेल ते आम्ही एकत्र करतोय आणि या आयोजनामध्ये त्यांचा संपूर्ण गावकीचा फार मोठा वाटा असतोय. खूप चांगलं मनोगत. नाणेफेक आले तर बॅटिंग करायची आहे. काय डोक्यात असं विचार केला की खेळपट्टी जर पहिले आपण पाटा खेळपट्टी आहे, पोषक खेळपट्टी आहे, बॅटरला इथं मात्र खूप चांगली साथ देते. 5 षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? खऱ्या अर्थाने जो आमच्या होप्स आहेत रुपेश ठाकरे आणि रोहित दळवी यांची जर बॅटिंग चांगली लागली तर 60च्या पुढे जाऊ शकतो. निश्चित पाहतोय की आपण सामन्याला सुरुवात आहे. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी आहे की निश्चित आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार होतं. क्या बात आहे. नुकतेच MGचे सल्लागार आहेत आमचे पवार 11 टीमची पॉवरफुल कॅप्टन. त्याचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि अजून एक सल्लागार पाहतोय आपण श्याम दादा. आता माहिती पडली आम्हाला की मुरबाड क्रिकेट ग्रामीणची संलग्न आहेत. हे दोन्ही चांगले सदस्य पाहतोय आपण. तर स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र परिवर्तन होणार आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चित नो डाऊट. या इनिंगचं धावतं वर्णन करण्यासाठी व्हॉइस ऑफ टिटवाला विभागातला एक मराठीचा पहाडी आवाज खूप एक आदर्श व्यक्तिमत्व. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स मनोज कारवे सर.
येस धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सुनील पवार सर आणि दीपक बिराडे सर. हो माय गॉड, सरांचं नाव घेतलं आणि बघा हा फलंदाज मैदान तर सर करणार नाही ना. घणाघाती षटकार. त्यांचा खेळ जणू काय नेहमीच चांगले पत्ते मिळतील, पाने मिळतील यावर नक्कीच आपण भरोसा ठेवू शकत नाही, परंतु मिळालेल्या पानावरती चांगला डाव रचणं यावर आपलं यश अवलंबून असते. आपल्यामध्ये उपस्थित कुणालजी म्हात्रे सर, प्रोप्रायटर टेनपिक लाईव्हचे कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्याचं आगमन झाले, तसेच सर्व मान्यवर ग्रामपंचायत कर्मचारी आमची ज्यांनी आम्हाला पाणी सुविधा उपलब्ध केली, हरेशजी पतारे सर, दिनेशजी भोईर सर, ज्यांच्या माध्यमातून ह्या मैदानाला एक वेगळं रूप प्राप्त झाले, ज्यांचं सिंचन आणि पाणी व्यवस्था या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी कारणीभूत ठरलेली आहे. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता आणि चेंडूला काढले. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याने 3 फिल्डर रेस करत असताना चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सुंदर चौकार. नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होत असते, आणि जर नशीब तुम्हाला अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होत असते. अशक्य ते शक्य करायचं आहे आणि अवघड ते सोपं करायचं. ह्या सामन्यामध्ये नक्कीच विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये की त्या ठिकाणी फक्त फलंदाजच बसतील. जर आम्हाला कोणी अतिरिक्त खेळाडू किंवा प्रेक्षक आढळला त्या ठिकाणी, फक्त तुमचे पॅकर सुद्धा असू शकतील, परंतु इतर प्रेक्षकांना तिथे अलाउड करू नका, तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धावसंख्या द्विरांकात जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 10 1-0 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. धावांचा पाठलाग सुरू झालाय आंबेले पाडाकडून. टार्गेट आहे ज्यांच्या समोर 53 धावांचं 30 चेंडूंमध्ये. सोमनाथ नावाचा गोलंदाज, अर्जुन आणि समीरची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. एक गडी बाद झालेला आहे. लक्ष फार मोठं आहे. तुमचं लक्ष कितीही मोठं असू दे, किती उंच असू दे, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की त्या लक्ष्याचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जात असतो. हे ज्याला कळलं त्याने लक्ष गाठलं. हे तुमच्या मनात पाहिजे, हे तुमच्या स्मरणात पाहिजे, हे तुमच्या ध्यानात पाहिजे. फुल टॉस, खराब चेंडू, बीमर, रिव्हर्स सीटचा पवित्रा. 1+4 फायबर्स. की आहे 53 धावाचं टार्गेट असताना जर तुम्ही अशा प्रकारच्या स्वैर माराची बॉलिंग केली तर नक्कीच हे लक्ष सहजरित्या पार केलं जाईल. बॅट्समन आडवा झाला आणि चेंडूला आडवा केला, त्या ठिकाणी दिशाहीन करून टाकलं. लॉंग लेग कडे अजून एक सुंदर चौकार. करतो की खेळाडू कक्षातून प्रेक्षकांनी बाजूला जायचं आहे. त्या ठिकाणी कोणी पण इतरांनी थांबायचं नाही. त्या ठिकाणी जवळपास कमीत कमी 9 बॅट्समन असतील, त्यांचं पॅकर असतील, एवढ्यानंच तिथे अलाउड आहे, परवानगी आहे. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की तुमच्यासाठी सुंदर प्रेक्षक कक्ष जे सजवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही येऊन आसरा घ्या आणि क्रिकेटचा आनंद लुटा. आपण चौकारांचा आनंद लुटतो. रिव्हर्स सीट. ओह माय गॉड. अरे केविन पीटरसनने फटका बघितला असं तर म्हणेल ये माझ्या इंग्लंडला खेळायला. जबरदस्त फटका. रिव्हर्स फॉर द 4 रन्स.
प्राधान्य दिलं ते म्हणजे 32व्या पर्वाची परंपरा असलेली स्पर्धा आदर्श चषक धानिवली 2023-24. 23 आज संपतंय, उद्या 24 सुरू होतंय. मधोमधली स्पर्धा, वर्षाचा शेवट गोड आणि वर्षाची सुरुवात अमृताहून गोड करणारी ही स्पर्धा धानिवली वाशीच्या वतीने. वेळ घेतला जाते, काही काही गोष्टींना वेळ लागतोय. म्हणतात ना की काळ आपल्याला काही मिळालं नाही म्हणून धीर सोडू नका, प्रयत्न सोडू नका. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागत असतो, त्याला वेळ द्या, काळ द्या, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. प्रयत्न त्यासाठी करावे लागतात. आणि तीच वेळ कोळशाला हिरा बनवते हे तुम्हाला माहिती आहे. जसं कुणाल म्हात्रे साहेबांनी सुद्धा 5 ते 6 वर्ष अविरत कार्य केलं, खूप मेहनत केली, चांगले ऑपरेटर्स तयार केले, चांगले कॅमेराज बनवले, खर्चही तितकाच केलं म्हणू शकतो आपण. 4Kचा खर्च केला आणि त्यांनी ही वाहिनी अग्रमानांकित केली. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, इट्स ॲब्सोल्युटली लिगल डिलिव्हरी. लेट्स द प्ले. तर धावसंख्या या फटक्याने जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 वर. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 1.2 षटकाच्या समाप्तीच्या दिशेने पाहतो आपण. रिव्ह्यू गेला, येस, गमावला रिव्ह्यू बॅट्समनने. बॅटिंग करणाऱ्या संघाने जो प्रत्येकासाठी एक एक रिव्ह्यू आहे, फक्त LBW आणि कटसाठी रिव्ह्यू नाहीये, याची दक्षता बाळगा. सोमनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. धावसंख्या 23. कुलट टप्प्याचा मारा, इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट सरळ केली होती पण तो तितक्याच वेगाने त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हर करेपर्यंत, फेकी करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत फलंदाज. सिंगल डबल वरती सुद्धा भर देणं गरजेचं आहे, कारण ह्या इनिंग मध्ये आतापर्यंत 4 चौकार आलेत आणि षटकार, 3 चौकार आणि षटकार. म्हणजे चौकार आणि षटकाराने डील करण्यापेक्षा जास्तीत जास्त एक सिंगल आणि डबल होती सुद्धा भर दिला तरी सुद्धा 30 चेंडूंमध्ये 53 धावा होऊ शकतात. समीर, ओ माय गॉड, समीरची दांडी गोल. ओ माय गॉड, बेस बघा कुठे गेली. बेस 30 यार्ड सर्कलच्या पुढे. बेसला पण इच्छा आहे की मी बाउंड्रीच्या बाहेर जावं. वाव, फलंदाज बाद. लवकरच आपल्या भेटीला येत आहे सरळगावच्या ठिकाणी आणि त्या स्पर्धेचे जनक सन्माननीय आपले लाडके सुरेशजी गुडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचा संघ सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपलं हार्दिक स्वागत साहेब आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या स्पर्धेसाठी. बॅक ऑन, सेकंड विकेट डाऊन, सेकंड दांडी गोल. चेतन शर्माची आठवण होत आहे. तिसरी दांडी गोल होईल का बघायचंय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सोमनाथ. उचली घेणार चेंडूला फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॅट रोल केली होती परंतु चेंडू आणि बॅटचं मिडलिंग झालं नाही आणि चेंडू बरोबर धडकला. चेंडूचा जो लक्ष होता की मी स्टंपला स्पर्श करेन आणि दांडी गोल झाली. लागोपाठचे 2 धक्के ते म्हणजे त्रिफळाचीच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आमचे सन्माननीय अशोकजी राणे साहेब आणि श्यामजी भोईर डिस्कस करत असताना पण मैदानामध्ये डिस्कशन सुरू झाले. हॅट्रिक कशी संपादन करायची आणि फलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच असेल की हॅट्रिक कशी हुकवायची, तो प्रयत्न होईल का बघायचा आहे. हो, प्रयत्न केला बघा, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, मनसुबे उधळून लावले गोलंदाज सोमनाथचे. फलंदाज दिगंबरने. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आताच मी नाव घेतलं की दत्तकृपा चषक आपल्या भेटीस येतोय सरळगावच्या ठिकाणी आपले सन्माननीय सूरजजी लक्ष्मण घोडे यांच्या माध्यमातून. भव्य डे नाईट स्पर्धा, 25 धावसंख्या, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेक्षक लक्ष आहे जिंकण्यासाठी
ते म्हणजे 53 धावांचं, म्हणजे आता येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 18-28चं समीकरण आलेलं आहे मैदानामध्ये. दिगंबर आहे ज्याच्या बॅटमधून सिंगल. अर्जुन चांगला खेळतोय, इनिंग सजवतोय, 13 धावांती खेळतोय, फक्त 4 चेंडूंना सामोरं गेला, ज्याने सुरेख रिव्हर्स दाखवली होती आपल्याला. त्या अर्जुनला थांबावं लागेल मैदानामध्ये. सामने यदि जीत निश्चित हो तो अर्जुन कोई भी बन सकता है, लेकिन सामने यदि मृत्यु निश्चित हो तो अभिमन्यु बनने का साहस होना चाहिए. ये बहुत जरूरी है. समोर विजय दिसत असताना भित्रे सुद्धा लढायला तयार होतात, परंतु समोर मृत्यू दिसत असताना जो मैदान सोडत नाही तो शूरवीर असतो. टर्न केला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने, परंतु बॅकवर्ड झोनकडे क्षेत्ररक्षक तैनात. डीप झोन मध्ये कव्हर केलं जात आहे आणि एका धाव्याने धावसंख्या 26 वर जाऊन ठेपलेली आहे. नवापाडा विरुद्ध आंबेलेपाडा अशी लढत रंगते मैदानामध्ये. सामना हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता. आणि बघा आमचे फ्लड लाईट्स वाले सुद्धा आलेले आहेत, समोरच्या लाईट सुद्धा लागलेल्या आहेत. हळूहळू सर्व सजतील आणि आज सुद्धा या ठिकाणी रात्री खेळायला मिळेल असं वाटतंय. रिव्हर्स पवित्रा गरज होती का? वारंवार आपण रिव्हर्स मध्ये मास्टर की घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जर धावा चांगला येतात सरळ बॅटनी तर वारंवार तो प्रयत्न सुद्धा चुकीचा आहे, धोक्याचा आहे असं म्हणू शकतो. डॉट आला. ह्या गोष्टीने काय होतं, गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जातो, वधारला जातो. जेव्हा एक सिंगल मिळते त्यानंतर जो तुम्ही रिव्हर्सचा पवित्रा घेतला, कारण स्ट्राईक रोटेट झाली होती, अशा वेळेला सुद्धा तुम्हाला सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं आहे. एखादं षटक तुम्हाला सिंगल डबलवरती सुद्धा जोर देणं गरजेचं असतं. ते षटक सुद्धा तुम्हाला चांगलं ठरत असतं. यस, आता मात्र दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न, नशीब बलवत्तर, बॅटची कडा आणि चेंडू गेला दी थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. आता फिंगर रोल केले होते, स्टिकच्या बाहेर टाकलेला, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि अजून बाहेर टर्न झाला होता, आउट स्विंग. त्याच काळाने बॅटची कडा घेतली. फलंदाज सुद्धा सरप्राईज झाला होता आणि फ्लाइंग स्लिप सरप्राईज झाली, पाहतच राहिले. त्या ठिकाणी दर्शकाप्रमाणे चेंडू निसटला आपल्या लक्ष्याकडे. 4 धावा, धावसंख्या 30 वर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा मिडलिंग होत नाहीये. कव्हरच्या डोक्यावरून जात असताना डीप कव्हर वेगाने येते, तितक्याच वेगाने चित्याच्या चपळाईने, सोन्याच्या चपळाईने, मथुरच्या वेगाने या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत मैदानामध्ये. सिंगल, डबल, ट्रिपल, 4, 6 सर्व गोष्टींना महत्त्व दिलं जाते. चांगली बॅटिंग लाईनअप सजली आहे आंबेलेपाडाची. जरी 3 गडी बाद झाले तरी सुद्धा भागीदारी रचतायत दिगंबर आणि अर्जुन मैदानामध्ये. लक्ष वेधून घेत असताना धावसंख्या 32 वर. परंतु उद्या तारीख 32 नव्हे तर 1 जानेवारी आहे, विसरू नका. नवीन वर्षाचा शुभारंभ. बॅकफुटला गेले, पूर्णपणे ताकदीने चेंडूला लॉफ केलं, भिरकावून दिलं, स्ट्रेट ऑन द लॉंग ऑफ हेड, सिक्सर. अनेक दिवसाचा भुकेलेला वाघ जसा तुटून पडतो, शिकार मिळाली तसा तुटून पडला. चेंडू फूट लुझर वन होता, बॅकफुटला गेला, पॉज घेतला, बॉडीवर ट्रान्सफर केलं, येऊ दिलं आणि आपल्या अंगातील जी होती नव्हती ताकद काढून फोर्सी स्ट्रोक लगावला. अक्षरशः बेधडकपणे लॉंग ऑफच्या वरून षटकार खेचला. धावसंख्या 38 वर. हो, फ्लिक करायचा प्रयत्न, आडवे आले होते, लाऊड अपील झाली. पंच सांगत असताना की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, लेग बाईटचा इशारा. कोलट टप्प्याचा मारा अचूक केला होता, फसवा चेंडू होता, टनेल पिच डिलिव्हरी होती, परंतु त्या डिलिव्हरीवरती वाचले. फलंदाज नक्की जीवनदान मिळालं म्हणू शकतो, बचावले. अशा प्रकारे षटक समाप्त झालं. 3रं धावसंख्या पाहतो आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर, ती म्हणजे आहे 52. 5 गणाच्या मोबदल्यामध्ये साई किरण नवापाडा. बॅटिंग लाईनअप बघा, छान पद्धतीने या ठिकाणी मॅच क्रमांक 24 ग्रुप मॅच आहे. कारण क्रिकेट हा भारतीयांचा खेळ आहे. मी पहिल्याच दिवशी उद्घोषणा केली होती की श्रीकृष्णाने खेळलेला खेळ आहे, म्हणून तो ती गवळण आहे ना की
हे कान्हा हे राधे माझा चेंडू पाण्यात गेला कसा, त्याच्यानेच आपल्याला प्रचिती येते की हा खेळ आपल्या इंडियाचा आहे, भारतीयांचा आहे. ज्या इंग्लंडने खूप काय चोरलं, खूप काय घेऊन गेले भारतातून, त्यांनी क्रिकेट सुद्धा नेलं आणि क्रिकेटला आधुनिक बनवलं. धावसंख्या या मैदानामध्ये ती म्हणजे 39 आणि टार्गेट आहे तर जिंकण्यासाठी 53चं टार्गेट. टार्गेट आहे जिंकण्यासाठी. थोडंसं आमची एक चुकी झाली होती आधीच्या बोलण्यामध्ये, जेव्हा स्क्रीनवरती आम्ही पाहिलं होतं, पण स्क्रीनची चुकी नव्हती, मी ओघाने बोललो असेल. 55 नव्हे तर 53चं टार्गेट आहे, माफ करा, क्षमस्व. 53चं टार्गेट, 3 षटकं समाप्त आणि धावसंख्या ती म्हणजे 39वर, म्हणजे अजून 14 धावांची गरज आहे भालचंद्रजी, बरोबर. आणि येणारे चेंडू ते 12-14चं समीकरण बघा स्क्रीनवरती आलं. लगेच आपण डिमांड केली की सप्लाय करत असताना आमचे कुणालजी म्हात्रे अँड टीम या स्क्रीनवर. सुनियोजित आयोजित ही स्पर्धा आणि सुसह्य हे पूर्णपणे क्रीडांगण, त्यांच्या सोबतीला प्युरिटी श्युरिटी क्वालिटी देत असलेले आमचे 10 किक लाईव्हची वाहिनी. तर मैदानामध्ये 12 चेंडू 14 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना, कोण तरेल, कोण हारेल, कोण परतेल. आदर्श चषकाची टुर्नामेंट काल तर जीवाला लागलं सर्वांचे. असं म्हणतात की यजमान संघ अक्षरशः 2 वेळा संधी मिळाल्या, परंतु त्या ठिकाणी वाचू शकला नाही आणि वाघाच्या वाडीनी बाजी मारी. ओ माय गॉड, रिव्हर्स सीट उंच जात असताना दीप थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा एका टप्प्याने रिव्हर्स हिटेड 4 रन्स. सरळ फटके मारू शकतो मी, रिव्हर्स फटके मारू शकतो. आणि काय मास्टर की बघा, मास्टर की जणू काय मिळवले. असं म्हणतात ना की कुठल्यातरी एका गोष्टीमध्ये असे मास्टर बना की तो फटका ते काम अक्षरशः पूर्णपणे सक्सेस झालं पाहिजे. तशी मास्टर की इथे परफेक्ट मिडलिंग करतोय. रिव्हर्स हिटचा फटका दाखवून सुद्धा फलंदाज मैदानामध्ये, तो म्हणजे मिस्टर अर्जुन. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, कव्हर वेगाने येत असताना बॅकवर्ड इझनकडे, बॅकवर्ड पॉइंटकडे आणि वेगाने तितक्याच 2 धावा पूर्ण होत आहेत. कुठली पण संधी सोडत नाहीयेत. फिल्डिंगची जमावट जरी झाली तरी सुद्धा त्या फिल्डिंगच्या जमावटमध्ये अशा प्रकारच्या 2 धावा चोरणं नक्कीच धोक्याचं आणि जोखमीचं कार्य ते सहजरित्या पार पाडत असताना धावसंख्या आत्ता पोहोचली आहे तो चौकार आणि ह्या डबल अशा प्रकारे 45वर 45 ऑन द बोर्ड. 8 धावा दूर आहे, पुढे सरकले, फॉलो केलं, चेंडूला चेस केलं होतं आणि बघा तिथे चेसिंग होत असताना 2 खेळाडूच्या मधून चेंडू निसटला सीमारेषेकडे 4 धावांसाठी. अटॅक चेंडू तुम्ही आता कसा पण टाका, माझी नजर बसली, मला आता माहिती नाहीये, मला आता सामना घेऊन जायचंय असं जणू काय बॅट्समन सांगतोय. अर्जुन मैदानामध्ये लांबलचक त्याची इनिंग आहे, पूर्णपणे मॅरेथॉन इनिंग खेळत असताना या मैदानामध्ये खूप चौकार आणि षटकार सुद्धा एक दाखवला ज्याने. आता म्हटलं मॅच विनिंग स्ट्रोक मारेल का, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह डीप कव्हरच्या डोक्यावरून एका टप्प्याने 1-2 का 4 मॅच फिनिश्ड. ग्रेट डन.